हॅलो फ्रेंड, आपण 3x3च्या रुबिक क्यूब कसं सोडवायचं ते बघणार आहोत मराठीमध्ये. हा एक क्यूब आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे. क्यूबच्या सर्व बाजू, डावी उजवी वरची खालची, सगळ्या बाजू या मुव्हेबल असतात. सगळ्या बाजू मुव्हेबल असतात. फक्त याची मधली बाजू जी आहे ती कधी मूव्ह होत नाही, त्याची लोकेशन फिक्स असते. तर क्यूब सोडवण्याच्या आधी आपली पहिली स्टेप असणार आहे हा पूर्ण व्हाईट बनवायचा. त्यासाठी पहिली स्टेप जी आहे ती इथे पांढरे आणायचे, सगळे अधिकच्या चिन्हामध्ये असे आणायचे प्लेसमध्ये. तर आधी आपल्याला आजूबाजूला कुठे व्हाईट दिसत आहे ते पांढरे कलर आहेत ते बघणार आहोत. हा एक दिसतोय मला, तो सर्व वरती घेतला, तिथं आलेला आहे. उजवीकडे एक आहे, त्याला इथे खालती घेऊ, इथे आला, मग तो फिरवला, इकडं आणलं, आलेलं आहे. त्यानंतर आता आणखी कुठे आहे, इथे एक आहे, वरून खाली घेतला याला. ओके, इथे पण आला आहे, हा एक आहे. आलं आहे, आपलं अधिकचे चिन्ह तयार झालेलं आहे. पहिली स्टेप झाली. त्यानंतर हा जो मधला आहे त्याच्याबरोबर हा मॅच झालेला पाहिजे आपला. जसा हा मॅच केला आहे आपण, तसे हे पण मॅच झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी हा 180 डिग्रीमध्ये 180 अंशात खाली फिरवायचा आपण. मग हा केशरी त्याच्या सेंटरबरोबर मॅच करायचा आपल्याला, मधल्याबरोबर. तर मॅच झाला आहे. परत त्याला 180मध्ये त्याच्या जागेवर आणला आपण, हिरवा 180 अंशात आणले. प्लस साईन तर ऑलरेडी आहे आपलं अधिकचं चिन्ह, त्याबरोबर आपले मधल्याबरोबर पण सगळं मॅच झालेले आहे. आता आपल्याला कॉर्नर मॅच करायचे, पांढरे आणायचे इथे. शक्यतो ही जी खालची पट्टी आहे, खालची लेअर आहे, इथे आपल्याला पांढरे कलर आणायचे. त्यामुळे आपल्याला इथं आणणं ते फार सोपं जाणार आहे. ओके, या पट्टीवर आत्ता एकही नाही आहे, इथे एक आहे. हा एक आहे. मग आपल्याला म्हणजे पांढऱ्याबरोबर आणखी कोणते कलर आहे ना ते बघायचे. इथं निळा आणि केशरी. निळा आणि केशरी कुठे आता, हा निळा, हा केशरी. सेंटर बघायचे त्यांच्या, निळा आणि केशरी, निळा आणि केशरी. पांढरी जर माझ्यासमोर पकडली तोंडासमोर, तर हा आहे माझ्या उजव्या बाजूला. त्याला डावीकडे घ्यायचं, उजव्याकडे खाली घ्यायचं, याला डावीकडे घ्यायचं, याला वरती घ्यायचं. झालं इथे. आता हा आहे हिरवा आणि लाल, हिरवा आणि लाल माझ्या उजवीकडे. याला डावीकडे घेतलं, उजवी बाजू खाली घेतली, डावीकडून उजवीकडे घेतला आणि वरती केलं. आता हे वरती असेल त्याला 2 मिनिट. हा एक आहे आपल्याकडे केशरी आणि हिरवा, ऑलरेडी मॅच आहे आपलं केशरी आणि हिरवा. माझ्या डावीकडे, याला उजवीकडे घेतलं, डावीकडची बाजू खाली केली, डावीकडे केलं आणि वरती केलं. आता हा आता वरती आणि कुठे असेल तर आपण करू शकतो, पण खाली असेल याच्या एक्झॅक्ट खाली, तर मग कसं करायचं. तर जिथं रिकामी जागा आहे त्याच्या खाली आणायचं याला. त्यानंतर असं फिरवायचं समोरच्या बाजूला आपल्या, म्हणजे जो इथं खालती होता व्हाईट, तो आता मग इकडं मागे गेला आहे. त्याला फक्त फिरवून आपल्या बाजूला आणायचं, आपल्या समोर आणायचं आणि हे परत पहिल्यासारखं करायचं. मग याची शेजारच्या बाजू आहेत लाल आणि निळा. लाल आणि निळा सेंटरमध्ये कुठे आहे, लाल आणि निळामध्ये असलेली ही जागा आहे. हा परत हे इथं ठेवलं, मॅच झालेलं आहे ना. हे आपल्या उजवीकडे, डावीकडे केलं, उजवी बाजू खाली घेतली, याला उजवीकडे केलं आणि हे वरती केलं. सगळे मॅच आलेले आपले, सगळे व्हाईट आलेले. त्यानंतर इंग्लिशमधला जो टी आहे तो लेटर तयार होतो इथे, स्मॉल टी. याचा अर्थ आपला पहिली लेवल क्लिअर झालेली. थँक्यू.